मुंबई महानगर प्रदेशात परप्रांतीय रिक्षा चालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हजारो रिक्षाचालक परवाना घेऊन कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीत चालकांना मराठीत परिच्छेद लिहिणे, वाचणे आणि बोलणे येते का याची पडताळणी केली जाणार आहे. या परीक्षेत नापास झालेल्या चालकांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मीरा भाईंदर येथून सुरू होणारी ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे. राज्यात परप्रांतीय रिक्षाचालकांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांची मराठीत संवाद न साधणे, मराठीत बोलण्यास नकार देणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी या वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि प्रवाशांशी सुसंवाद राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार रिक्षा परवाना मिळवताना चालक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात. तसेच परवाना देताना संबंधित चालकाला मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळाल्याच्या तक्रारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून चालकांना मराठी भाषा येते की नाही याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम निश्चित कालावधीत पूर्ण केली जाईल अशी माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.